पंखा लावून झोपतात. पंखा एवढं डेंजर काम चालू आहे. झोप येत नाही हो मला. पंखा लावायचा झोपायचा. मग माझं हे दोन्ही पूर्ण नागबिक पॅक होतं. मला ना श्वास घ्यायला त्रास होतो रात्रीचा. मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असाच सहयोग राहू द्या. तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओच्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे की काय झालं, कसं झालं, कुठून कुठं काय झालं, तर कसा चेन गायब झाला ते गोष्टीचं मला सांगितलेलं आहे की तुम्ही व्हिडिओसारखे हलवता. त्यामुळे मी कॅमेरा बघा अशा स्वरूपात पकडलेला आहे. तर तुम्हाला आवडेल का नाही हे पण सांगा. तर मित्रांनो थोडी थंडी आहे. तुम्ही माणसाने कालचं जॅकेट कसं काय घातलं तर हे जरा जाड आहे आणि ह्याने ना थंडी जरा कमी वाजते म्हणून मी हेच घातलं संध्याकाळच्या वेळेस. तुम्हाला खोटं वाटत असून परत माणसाल की बाबा DSK रोज एकच शर्ट घालतो का. थांबा इथे बघा शर्टाचा थांबा हे बघा शर्टाच्या आतमध्ये शर्ट आहे. हे बघा दिसलं का तुम्हाला? ज्यांना दिसलं असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करून द्या. आता चला आणि आता तुम्हाला दाखवतो. हे बघा आपला आडमधोडण खाणं चालू आहे. काही धोरण नसतं खायचं, काय करायचं काय नाही करायचं. तर व्हिडिओला बोलायला सांगितलं तर बोलायचं नाही. काय करायचं? बोलायचं नाही. काय बोलायचं नाही? हां हॅलो मित्रांनो, हॅलो ताई बहिणींनो भावांनो असं म्हणायचं. नमस्कार काय असं डायरेक्ट बोलायचं ना. हॅलो माझ्या सगळ्या यूट्यूबच्या भावांनो आणि बहिणींनो आणि वहिनींनो आयांनो सगळं असं बोलायचं. हे सांगायचं मी आता. मी काय म्हणलं? काय वाजत नाही. काय का वाजा ना एवढं नाही ताण घ्यायचं. काय वाजतं कळलं ना तुम्हाला? तुमच्या वस्तू सांभाळता येत नाहीत. कालपासून मला मम्मीने सांगितलंय बोलू नको म्हणून. मित्रांनो सांगा बरं, मला बोलू नको म्हणून सांगितलंय ना म्हणून मी काही बोललो नाही विषयावरती. तर त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का, मी बोलणारच नाही तुला. बोलल्यावर रिटर्न थोडी येतो. बोलल्यावर रिटर्न येत नाही पण सांभाळता येत नाही का? सांभाळता येत नाही का? हा सांभाळता येत असतं तर पडलाच नसता ना. असं कसं सांभाळता येत नाही? पडलास. मित्रांनो माई कशी काय गोष्ट पडत नाही मला सांगा बरं. मी आतापर्यंत कुठली गोष्ट पाडलेली नाही. तर आता मी विचार केला वाव माझ्याकडे पैंजण नसते पण असतात ना वस्तू दुसऱ्या. थोडं इग्नोर करा. मला जिमला जावं लागणार आहे असं वाटतं मला, कारण माझं पोट जास्त बाहेर यायला लागलं कसं वाटतंय. आधी मम्मी नाही आहे, मम्मी आहे दुकानावरती. कारण मी आता लवकर आलो आज, कारण मम्मी गेली ती दुपारी बाहेर गेली होती मम्मी. तर दुपारी बाहेर गेल्यानंतर मम्मी दुपारी बाहेर गेली आणि ती डायरेक्ट आली 4 वाजता. तोपर्यंत मी जेवण वगैरे काही चालू नव्हतं. त्यामुळे मी विचार केला की मी लवकर घरी जाईन. मम्मी तिकडे थांबलेले पप्पासोबत, कारण आम्ही सगळं फॅमिली आम्ही 3 जण सोबतच असतो. ह्या मॅडम घरी असतात आणि यांचं तुम्हाला सांगतो तोंड आलेलं आहे. 2 दिवसापासून हिचं तोंड आलेलं आहे मित्रांनो. आणि हे बघा ही चांगली ट्यूब आहे म्हणते. या आणली कवा लावायची? आता लावायची ना. तुम्हाला सांगू नुसतं नुकसान असं आहे ना, काय मिळत नाही माझ्या गोष्टीचं. ही ट्यूब आणून 4 दिवस झाले. 4 दिवसात एकदा बी नाही लावली. तोंड राहिला असं ना आता. नाही ना आहे हा काय शिवाय काहीच धोरण नाही. तेव्हा मित्रांनो या चणे खायला थोडेसे चणे खाऊ आपण. फुटाणे काय म्हणतात तुमच्याकडे? फुटाणे म्हणतात, चणे म्हणतात. फुटाणेच म्हणलं मी. वाय कवा काहीच मिळणार. काय करावं काय नाही. डायरेक्ट कंटिन्यू व्हिडिओ आपला चालू आहे 8 ब्लॉग मध्ये. तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला कालची गोष्ट सांगतो. कालची गोष्ट बोलायची मला. आता ते असं लावायचं आणि लाळ गाळायची बरोबर राहत त्या. तुला कशाचा वास येत नाही? शिवाय सगळ्याचाच वास येतो. कशाचा वास मग खोलली नाही तरी वास. कोलगेट सारखा वास येतो. कोलगेट सारखा वास येतो.
तुम्हाला सांगा मित्रांनो, काल मी एवढं सगळं बोललो ना, त्याचं कारण तुम्हाला सांगितलं मी. आणि तुम्ही म्हणता सारखं मी टोपी का घालतो, तर मी 3 वेळेस टाकलं केलेलं आहे केस गळतात म्हणून. आता अजून केस हळूहळू वाढायला लागलेत, त्यामुळे मला चांगलं वाटत नाही व्हिडिओ काढताना, म्हणून मी असं ठेवत असतो डोक्यावर पदर. चांगलं दिसतं, असं भारी वाटतं मला. तसे नाही तर माझे केस ना डायरेक्ट इथपर्यंत वाढत होते, अशी इथपर्यंत खिचल्या जातात. मोठे मोठे केस आहेत, तर केस वाढू द्या, सगळं बंद होईल. चला तर आता तो विषय सांगतो मला. बघा तुम्ही केस वाढले माझ्यापेक्षा हायटेड दिसतात जास्त. हे बघ. ओ गॉड, तुम्हीच लपून ठेवला होता. मी कशाला लपून ठेवू? मग तो लक्ष असतं का पडल्यावर? तुम्ही लपून ठेवला लक्ष होता. असतं 2 पडलं? वेळेस केले तुम्ही असं. 2 वेळेस नाही मित्रांनो, लक्ष नसतं ना, तर काल बोललो मी त्या गोष्टी बरं का. लक्ष नसतं आज थोडी. मी काय असं काढून फेकून थोडी देते. नाही पण पडला होता का नाही? पडला तो होता. पडलेलाच होता. थांबा आता तुम्ही मम्मीला येऊ द्या मग सांग. तो पडलेलाच होता. चेक मला पडलाच रात्री होता. रडायला लावलं तुम्ही, है ना? हा? रडायला लावलं रात्री. काय रडायला? मग रडायला मग आपल्या वस्तूची काळजी घ्यावं हे शिक्षण दिलं काल रात्री. काळजी झाली. बघा रडायला मित्रांनो. लावलं होतं रात्री आणि खुशाल लपून ठेवला. लपून ठेवलाय ना. पुढं होता. कुठं काय असावं? कुठं काय असावं? दुकानवर पडला होता. हम्म? दुकानवर. कुठं काय असावं? तुला भेटणे से मतलब. भेटणे से मतलब. आता काळजी घ्या. हे बघा चांदीचे, माझ्याकडे 3 वस्तू आहेत चांदीच्या, अशा ब्रेसलेट. 3 चांदीचे ब्रेसलेट मी जपून ठेवले. अजून पण आहेत. ते जपून ठेवलं तर जपून राहणारच ना. पायात घातले ह्याला काही होणारच ना, काहीतरी होणारच ना. पडणार काय होणार ते तिलाच माहिती. तर चला मित्रांनो, भेटू आपण थोड्या वेळाने. तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि वाट बघा. पुढे मम्मी दिसतात तुम्हाला. मम्मी आल्यानंतर पण येईलच थोड्या वेळात. चला मोबाईल पकडून हात वळतोय. चला मित्रांनो, आता तुम्हाला मी दिसत असून मी जॅकेट घातलंय. मला थंडी वाजते. हा का, मला थंडी वाजते. तुमच्या सगळ्यांना पण माहिती आहे संध्याकाळ टायमाला किती थंडी वाजायला लागली, थंडी कशी वाढली आता. आणि ह्यांना मी स्वेटर दिलेलं आहे. थंडी स्वेटर घालायचं नाही का थंडी. मॅडम? पंखा लावून झोपतात. पंखा एवढं डेंजर काम चालू आहे. झोप येत नाही हो मला. पंखा लावायचा झोपायचा. मग माझं हे दोन्ही पूर्ण नाकबीक पॅक होतं. मला ना श्वास घ्यायला त्रास होतो रात्रीचा मित्रांनो. आणि मग मला रात्रभर जागावं लागलं. मला श्वास घ्यायचा त्रास होतो. आताच मला सुरू झाला का. एवढं गार पडतं ना घर, असं वाटतं मी डायरेक्ट शिमला पोचलो काय, कुठंतरी शिमलामध्ये असतो ना. डायरेक्ट शिमलामध्ये असल्यासारखी फिलिंग येते मला. एवढं भयंकर फिलिंग येते. रोजचं पंखा लावायचा, संध्याकाळच्या वेळेस पंखा लावते, नेमकं पंखा लावते. हे बघा साडी, हे बघा साडी रेप दिसते तुम्हाला बसलेली एकदम नॉर्मल. हे तुम्हाला दिसतंय हे शर्ट, हे बघा ह्याच्या हातून एक शर्ट, हे बघा ह्याच्या हातून एक शर्ट, 2 शर्ट घालून मला थंडी व्हायला अजून गार लागते. मी 6:30-7 वाजताच घरी येतो माहिती आहे का. 7 वाजता घराच्या बाहेर परत जात नाही का, कारण मला एकदम थंडी सहन होत नाही. मला लई त्रास होतो, थंडीचा त्रास होतो, म्हणून मी बाहेर जात नाही का. कसं वाटतं बघा बरं, थंडी वाजत नाही काही नाही. किती स्वतः त्रास करून घ्यायचा गोष्टीचा. हा काय नाही हो, घुटण होती, घुटण. स्वेटरने कोणाला घुटण होती मला कमेंटमध्ये सांगा बरं. चला भेटू आपण थोड्या वेळाने. आता मम्मी समजून तिला काय. चला असे कांदे कापते बरे. एक कांदा चुकला म्हणून लगेच नाव नाही ठेवायचं. ते कांदे मीच कापले त्यातले. मी कापले. कांदे कापले इकडे कापायचे. कांदे मागे बघ असं कांदा कापायचा. असं पडलं पाहिजे. मीठ टाकलं का? हे असं पडलं पाहिजे सगळ्याचे असे. असं सगळं तयार करून द्यायला. चालू आहे का व्हिडिओ? झूम नको करू जास्त. हे असं सगळं तयार करून द्यावं लागतं, तेव्हा शिवाय स्वयंपाक बनवतो. शिवायला येत काहीच नाही. शिवायला काही येत नाही वाचायचं. आता काय काय भजी कोणी करायला सांगितली पण? मला खायची.
कधी काही निघत रेकॉर्ड झालं कांदाच कांदा अशी भजी बनते तुला सगळं तर मी तयार करून देईल तुला काय येतं काय तुला मी तयार करून देतो. मग लयच आवड काम आहे एक बांगडी तरी खावायची ना लयच आवड काय मम्मी तो नाही रे स्वयंपाक करताना हात छोटे असतात ती स्वयंपाक तू स्वयंपाक करायली मी नाही करायचं मग मी आत्ताच आले बाहेर मग बाहेरून आले नाही आता आता ती एक काय हाईन बांगडी तशी एक ठेवायची ती स्वयंपाक करताना काढून ठेवली तिने काय व्हायला ते वाजते खडाम 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 ह्यो एक पाहुणा आणलाय मी आता ह्यो पकडून म्हणलं, चला घरी हा शिवानीचा भाऊ आहे. माझा भाऊ येतो. भाऊ आहे माझा. पकडून आणला म्हणून जाऊ नये पाहुणा म्हणजे आपला भाऊ मेव नाही त्याची मजा घेत होतो मी आता नाव नाही ठेवलं तुमचं. शिवानीचा भाऊ येऊ नमस्कार कर नमस्कार. हे बघा भाऊ येतो. बस झाला आता भावासाठी आजच्या पुरतं बस झाला तुम्ही विचार केला असेल म्हणलं जेवण जेवलं की नाही हे जेवलं की माझ्या नाही भावासाठी केलं. तर मी आणि ते लाल लाल काढ जरा पिवळे नको काढू. म्हणलं मी जेवण बिवण सगळं केलं म्हणून तुम्हाला भजी दाखवून खावा असा विचार केला म्हणून हा व्हिडिओ एंडिंगला चला मित्रांनो तुम्हाला आता परत त्याच्यामुळे भजी दाखवून खाल्ले जातं मी म्हणलं जेवला का नाही जेवला DSK तुम्ही काळजी करता त्यामुळे तुम्हाला लास्टला दाखवलंय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंभू महाराज जय महाराष्ट्र भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आता शिवानीचे चैन पण सापडलेत सगळ्या गोष्टी व्यवस्थितशीर चालू आहेत काय असेल काय नसेल तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तोपर्यंत वॉच करत राहा आणि लाईक करा चला भेटू आपण उद्या तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा थंडी आहे स्वेटर वेटर घाला स्वतःची काळजी घ्या बाहेर जास्त 7च्या नंतर फिरू नका सर्दी होऊ शकते माझ्यासारखे नाक पॅक होऊ शकते तुम्हाला श्वास घ्यायचा त्रास होऊ शकतो हे पॅक झालं की मग तोंडात श्वास घ्यायला लागतो चला भेटू आपण उद्या